धन्यवाद आणि पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये ऐकूयात यानंतर पुढील मॅचची कहाणी सुमित सोनन सर की जुबानी. मावळ भूषण सुमित सोनन सर, ओव्हर टू यू. धन्यवाद. सामन्याकडे तुम्हाला इथे मैदानामध्ये आता मी घेऊन जाणार आहे आणि चालू असताना सामना जर आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर एका बाजूला असेल रिहे वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम या दोन तगड्या संघांमध्ये असणारा सामना. आणि भुकुम संघाने आपण पाहिलेलं तर नाणेफेकीचा कौल जिंकला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. व्हाईट साठी DRS बॅटिंग टीमचा. गणेशप्पा राहिलेले जे संघ आहेत सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांनी जेवण करून घ्या. तर मैदानामध्ये बघायचे तिसऱ्या पंचांगाने निर्णय सोपवलेला आहे. पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज केले हे वॉरियर संघाने. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बोला तयार. ओहो यावेळेस फुल टॉस होता. स्कूप करण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये जो आपल्याला बघायला मिळाला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल. पुन्हा एकदा बीमर साठी पंचांचा कॉल आपण पाहतो मैदानामध्ये. हा चेंडू ते नो बॉल आहे की नाही. नो बॉल. नो +2. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल ओमकार. यावेळेस बॅटची कडा थडम्यांच्या दिशेने चेंडू इथे फील्ड केला जाईल. डेंजर एंडला बघायचं ओमकारकडे फेकी झालीये. एक सिंगल जी मात्र आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये रोखू शकलेले नाहीयेत. एक धावी ती आली. ओमकार आपण पाहिले तर उंचपुरे खेळाडू आहेत. उंचपुरे गोलंदाज आहेत आणि नक्कीच आपल्याला पाहिजे यांच्याकडे देखील एक वेगळी प्रतिभा. रिहे वॉरियर संघाने आपण पाहिले तर एक सामना गमावलेला आहे. हा चेंडू यावेळेस बघायचा मोठा स्ट्रोक बघायला मिळाला. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. बॉल तयार असेल आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा ओमकार पुढे सरसावलेत. पावलांचा वापर डान्सिंग डाऊन द विकेट. प्रॉपर टायमिंग. जबरदस्त स्ट्रोक लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा षटकार. एका बाजूला आपण पाहिलं निखिल शिंदे, दुसऱ्या बाजूला मंगेश बोडके आघाडीची जोडी. आणि दोन्ही संघांबद्दल सांगायचं झालं तर दोन्ही संघाने एक एक पराभव स्वीकारलेला आहे. इथे जर आता पराभव आला तर मात्र निश्चितप्रमाणे स्पर्धेतून बाहेर पडावं लागेल. हा चेंडू यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये टप्पा थोडासा मागे ठेवला. पुन्हा एकदा निखिल कडून मात्र पावलांचा थोडासा वापर होता. ही वॉरियर संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये एक षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
मैदानामध्ये आपण बघितलं गेलं तर निश्चितप्रमाणे 16 धावा ज्या धाफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि एकंदरीत आज हिंजवडी चषक या स्पर्धेचा असणारा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये जर आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर आज हा सामना क्रमांक 5वा सामना जो मैदानाच्या मध्ये आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज भरत माझिरे आणि खऱ्या अर्थाने यांच्याकडे अनुभव आहे आणि त्या अनुभव मात्र यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील त्याने दाखवला. परंतु मला वाटतं भुकुम संघ पराभूत झाला नसेल, झाला नाही, तो स्वतः झाला. कारण यापूर्वीच्या मॅच मध्ये आता ज्या चुका झालेल्या आहेत त्या आता सोडून द्यायच्या आहेत. यापूर्वीच्या मॅच मध्ये ज्या आम्ही चुका केलेल्या आहेत त्या आता पुन्हा आम्हाला चुका करायच्या नाहीयेत. तर ये वॉरियर्स संघ जर आपण पाहिले गेले तर पहिल्या मॅच मध्ये अक्षरशः फलंदाजांकडून त्यांच्या नावाला जर साजेल असा खेळ होऊ शकलेला नाही. त्यामुळे दोन्ही संघासाठी डू ऑर डायची मॅच आहे. भरत माझिरे तयार, क्रॉस द बॅट यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेट मध्ये खेळाडू आहेत. हो तिथे थोडीशी घाई झाली. एक धाव जे आपण पाहतो ते रोखू शकलेले नाहीयेत. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 17. मंगेश बोडके आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडू खेळले, 2 धावा त्याने बनवलेल्या आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला निखिल शिंदेने 4 चेंडू मध्ये 11 धावा बनवलेल्या आहेत. म्हणजे निखिलच्या पॅटमधून धावा येत आहेत. पुन्हा त्यावेळेस बघायचं मैदानाच्या मध्ये तयार असतील भरत माझिरे. हा चेंडू यावेळेस आपण बघितले गेलं तर सोडून दिलाय. ऑस्ट्रेलियाच्या थोडासा बाहेर ठेवलेला चेंडू, व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे मैदानामध्ये येताना जे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या देखील 18 धावा ज्या स्कोर कार्ड वरती असणार आहेत. लोअर फुल टॉस आणि बॅटने चेंडू यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेट मध्ये सागर आंग्रे तयार असतील, चेंडूला कव्हर करतायत आणि खेळाडू दुसऱ्या धावेचं धाडस तिथे करणार नाही. कारण त्यांना माहिती आहे सागर आंग्रेकडे चेंडू गेलाय म्हणजे आपण रिस्की धाव इथे घेऊन जमणार नाहीये. एक धावे ती आली, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 19. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत भरत माझिरे यांनी. लोअर फुल टॉस होता, वा मनगडाचा केलाय वापर, मंगेशने दाखवलाय टायमिंग प्रॉपर. हा षटकार यावेळेस जर आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये मंगेशच्या मनगडाचा पॉवर कसा असेल त्याने तो दाखवलेला आहे. षटकार पुन्हा एकदा आता मंगेशची गाडी रुळावरती आली आहे आणि ती सुसाट वेगाने निघाली आहे. लागोपाठचा दुसरा षटकार मिड विकेट मध्ये. शुभम आता खऱ्या अर्थानं भुकुम संघाला सांगायची गरज नाही. तुम्ही मंगेशला अशा प्रकारचे चेंडू टाकले तर मंगेश ते चेंडू अजगरासारखे गिळून घेतल्याशिवाय राहणार नाही. हा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस होता. प्रॉपर चेंडू मात्र बॅटवरती आलेले नाहीये. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल आणि नो बॉल, नो +2. इथे आपण बघितलं मैदानामध्ये 2 धावा इथे आलेल्या आहेत. फ्रीट ऑन. आता उघडा डोळे पाणी, कारण आता आलाय फ्रीट आणि हिंजवडीकरांची स्पर्धा झाली आहे सुपर डुपर हिट. व्हाईट बॉल. भरत माझिरे यांच्यावरती प्रेशर, दबाव वाढवण्याचं काम मात्र मंगेशने केलं. दोन्ही फुलटॉस चेंडू होते, त्याच्यावरती मात्र खेळलेले 2 षटकार. तिसरा फुलटॉस आला बीमर. मोठा असो खेळण्याचा प्रयत्न होता. फ्रीट कंटिन्यू आणि या वेळेस बघायचा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार मिड विकेट मध्ये पुन्हा एकदा.
षटक क्रमांक संपलं जाईल इथे दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 41 धावा आहेत. मला वाटतं रिहे वॉरियर्स संघाने यापूर्वीच्या मॅच मध्ये फलंदाजांचा जो कारनामा होऊ शकला नाही किंवा जी बॅटिंग अपेक्षित होती रिहे वॉरियर्स संघाच्या समर्थकांना ती बॅटिंग होऊ शकली नाही. कदाचित आता रिहे वॉरियर्सच्या आघाडीचे दोन्ही फलंदाजांनी ठरवलंय पाठीमागच्या मॅचचा वचपा जर काढायचा असेल तर या मॅच मध्ये तशी बॅटिंग करणं गरजेचं आहे. आणि कधी कधी म्हणतात आपण पाहतो एखादा विजय ना तुमचा पराभव हा सर्व काही पुसून टाकण्याचं काम करतो, परंतु बुकुम संघ देखील एवढ्या सहजासहजी हार मानणाऱ्यातला नाहीये. त्यांना देखील माहिती मॅच आमच्यासाठी अस्तित्वाची मॅच आहे आता आणि इथे जर आता आम्ही लढलो नाही तर आम्हाला परतीचा प्रवास करावा लागेल इथून पुढे आणि आम्हाला या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार ओमकार. पुढे सरसावा चेंडू खेळून काढला जाईल. सागर आंग्रे चेंडूला मात्र इथे कव्हर करेल. तोपर्यंत आलेली सिंगल 1 धावेत आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे 42 धावा. बोलो तयार. हो यावेळेस अगदी स्कूप करण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये होता. आता तुम्ही पाहिले गेले तर हा स्कूप फटक्याला दिल स्कूप देखील म्हटलं जातं, पल्लू स्कूप देखील म्हटलं जातं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात पहिला स्ट्रोक श्रीलंकेतील असणारा तिलकरत्न दिलशान याने खेळला आणि या फटक्याला दिल स्कूप फटका देखील म्हटलं गेलं. वाह 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 नजाकत होती, क्लास होता आणि इथे टेनिस क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा एक जबरदस्त एक्स्ट्रा कव्हर मधला षटकार. मला वाटतं सुरुवातीला आपण पाहिलं तर मंगेशची गाडी थोड्याशा कच्च्या रस्त्याला होती जिथे दगड धोंडे होते. आता त्याची गाडी हायवेला लागली आहे आणि ती हायवेला नाहीये तर ती अक्षरशः आता मैदानामध्ये पुन्हा इथं लेट कट एक्सप्रेस हायवेला लागलेली आहे आणि त्याची गाडी सुसाट वेगाने निघाली आहे. आणि आपण पाहतो ना की मोठे खेळाडू जे असतात ते फक्त एक प्रॉपर फटक्याच्या शोधामध्ये असतात आणि तो फटका मंगेशचा फुल टॉस वरती त्याने खेळलेला त्या षटकाराने तिथून पुढचा गेअर मात्र मंगेशने चेंज केला. ओमकार तयार. हा चेंडू देखील इथे जबरदस्त तडाखा दिलाय. हा कोल्हापूरची मिरची इतकी तिखट नाहीये ना तेवढा तिखट हा फटका होता. एक्स्ट्रा कव्हरला षटकार आहे. मैं निकला ओ गड्डी लेके नक्कीच दोन्ही फलंदाजांना सांगत असेल अर्गन देखील तुमची गाडी आता निघालेली आहे. षटकार आलाय. पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत, खेळाडू मात्र थोडेसे फंबल झाले आणि तिथे आपण मैदानामध्ये बघतोय 2 धावा इथे येतील. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 57 धावा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. काल आपण पाहिलं 67 धावा बनवणारा संघ म्हाळुंगे क्रिकेट क्लबचा संघ आहे. आज बघायचंय या स्पर्धेतील सर्वाधिक धावा बनवण्याचा मान काय रिहे वॉरियर संघाच्या नावावरती जाणार का? रिहे वॉरियर संघाच्या नावावरती एक मान तर जरूर गेलाय. सर्वात कमी धावसंख्या बनवणारा संघ रिहे वॉरियर्स आहे. आता 3 षटका झालेत, धावफलकावरती 57 आहेत. मैदानामध्ये आपण इथे बघितले गेले तर आता 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 57 धावा धावफलकावर आहेत आणि आपण IPL मध्ये जर आपण पाहिलं ना जसं फॅन फॉलोईंग RCBचा फार मोठ्या प्रमाणात आहे
सगळे रेकॉर्ड आरसीबीच्या नावावरती आहेत. फक्त एक रेकॉर्ड नाहीये, IPLचा एकही कप अजून नावावरती नाहीये. आणि तशी परिस्थिती कदाचित रिहे वॉरियर्सची आहे. फॅन फॉलो फार मोठ्या प्रमाणात आहे. चांगले बॅटर आहेत, चांगले गोलंदाज आहेत. परंतु आज हे सगळं काही पुसायचं असेल ना, तर इथे विजयाचा झेंडा रोवायचा आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता मात्र स्वतः सागर आंग्रे चेंडू हातामध्ये घेतोय. त्यांना माहिती आता धावेला ब्रेक लावायचा आहे. आघाडीची जोडी मंगेश आणि दुसऱ्या बाजूला निखिल, स्पर्धेतील सर्वात मोठी भागीदारी. पुढे चेंडू ते कट केलाय. एक धाव इथे आली आणि एका धावेच्या मधून धाफलकावरती 58 धावा. 8 चेंडूमध्ये 21 बनवल्यात निखिल शिंदेने, 13 चेंडूमध्ये 30 बनवल्यात मंगेश बोडकेने. मंगेशची आपण स्थिती पाहिल्यानंतर 5 चेंडूमध्ये 2 धावा त्याने बनवल्या होत्या. धीम्या गतीचा ओळखला आणि इथे मिड विकेट मध्ये खेळाडू मात्र आता शोधून काढला त्याने. विकेटचं होईल पतन. आणि यावेळेस जर आपण मैदानामध्ये बघितले गेले तर निश्चितप्रमाणे पहिली विकेट अगदी डाऊन होताना जी आपल्याला पाहायला मिळाली. इथे आपण पाहिले गेलं तर मैदानामध्ये सागर आंग्रे आल्यानंतर मात्र मंगेशला बाद करण्यामध्ये तो यशस्वी राहिला. नवीन बॅटर देखील आता मैदानामध्ये दाखल ते होतील. यश, नवीन बॅटर आपण पाहतोय दाखल झालेत. हा चेंडू इथे कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये होता. परंतु इथे जर आपण पाहिले गेले तर चेंडू डॉट आलेला आहे. धापलं किती स्थिर असणार आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले ज्यावेळेस आपण प्रवास करायला निघतो, प्रवास करत असताना मात्र कधी कधी पहा रस्त्यामध्ये थोडा काही खडबडीत रस्ता असतो, खराब रस्ता असतो. परंतु तो रस्ता पाहून किंवा तो खडबडीत रस्ता बघितल्यानंतर आपण आपला मार्ग बदलत नाही. आपल्याकडे आपली जो दिशा निवडलेली की आपण आपल्याला तिकडे पोहोचायचंय, त्यासाठी आपण आपला प्रवास चालू ठेवतो आणि काही काळानंतर मात्र पुन्हा चांगला रस्ता येतो. ओ वा, मनगटी नजाकत होती. यशने दाखवली पॉवर, टायमिंग आहे प्रॉपर. षटकार. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. हे वॉरियर संघ देखील म्हणत असतील आमच्या आवडीचाच खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला यश. आणि यशने मात्र खेळलेला एक क्लास षटकार मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. स्कोर कार्ड वेगाने फ्लाय होतोय. धावफलकावरती 64 धावा आहेत. रिहे वॉरियर संघाने आता ठरवलंय जणू काही खाईल तर तुपाशी, नाही तर उपाशी. आणि उपाशी राहण्याची वेळ मला तर रिहे वॉरियर संघापुढे नाही आता. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस लॉंग ऑफला खेळलाय. खेळाडू आहे चेंडूच्या खाली. विकेटचं होईल पतन. थँक्यू डीजे. आणि आपण पाहतो ना की दुपारचं जेवण असावं आणि जेवणासोबत जर आपण पाहिले गेले तर प्रचंड उन्हाचा तडाखा. आणि या उन्हाच्या तडाख्यामध्ये जीवाला गारवा देणारा काय असेल तर ताक. ते समाधान जे मिळतं ना ते वेगळंच असतं. आणि गणेश अप्पा साखरेंनी देखील आपण पाहिलं तर इथे आमच्या ऑफिशियल टीमसाठी स्पेशली ते ताक घेऊन आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आहे. आणि जी विकेट आली ती विकेट देखील ते समाधान देणारी विकेट होती. बॉल तयार सागर. पुन्हा दाखल टप्प्याचा बॉल लॉंग ऑफला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती असतील. डीप मध्ये चेंडूला कव्हर करतायत. एक धाव तर इथे आलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी होकार नकार सुरू होता. आणि आता मात्र जर आपण पाहिले गेले तर यावेळेस एकच धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 65 धावा आहेत. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे.
या ठिकाणी आता मॅचकडे जायचं. पुण्यात शेवटचं षटक आता असेल आणि शेवटचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये घेऊन येईल गोलंदाजीसाठी गोलंदाज सोहम आंग्रे. आता गोलंदाजीसाठी जो मात्र मैदानाच्या मध्ये तयार आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर जेवणाचं व्यवस्थितपणे प्रॉपर मॅनेजमेंट आमचे नितीन निकम सर यांचं प्रामुख्याने मनापासून धन्यवाद आहे. ओहो, यावेळेस नाव घेतलंय नितीन निकम यांचं आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलामी ठोकणारा हा षटकार. छेरन गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस होता. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला. कोही नाही मौका. ये है सीधा चौका. आणि खऱ्या अर्थानं नितीन भाऊ तुमच्यासाठी स्पेशल आमच्या गणेश अप्पा आणि सगळ्या आमच्या आयोजकांची विनंती आहे की असं सहकार्य आम्हाला 5ही दिवस हवंय तुमच्याकडून. नितीन निकम उद्या देखील आणि 5ही दिवस अशा प्रकारचं चांगलं सहकार्य राहील. यावेळेस बघायचंय पुन्हा एकदा सरळ मुख्य व्यासपीठावरती चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस आपण पाहिलं तर तुषार वाघाने डरकाळी फोडलीये. हा षटकार किंग आहे आम्ही. 81 धावा धावफलकावरती आहेत. स्पर्धेतील सर्वाधिक धावा बनवणारा संघ रिहे वॉरियर्स. कधी कधी आपण पाहतो ना गणेश अप्पा, एखादा पराभव माणसाच्या जिव्हारी लागतो आणि तो जिव्हारी लागलेला पराभव जर भरून काढायचा आहे मग सगळं काही झोकून द्यायचं आणि ते रिहे वॉरियर्स इथे करतोय. आता मात्र समोर उभा आहे सागर आंग्रे. 3 चेंडूवरती 2 षटकार 1 चौकार आलेला आहे. समोर बघायचंय तुषार वाघ आणि पुन्हा एकदा ओहो, इथे काय आधीच कर्जबाजारी त्यात आलाय उसना शेजारी. हा चौकार पुन्हा एकदा चौकार मैदानाच्या मध्ये आलाय. षटकार आणि चौकाराचा पाऊस आहे. पुन्हा एकदा थोडासा डीप होणारा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळला जाईल. सिंगल तरी ती आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का मैदानामध्ये बघायचंय. आणि आता मात्र एकच धाव आली. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 86 धावा. अजून फक्त 10 मिनिटं जेवण सुरू राहील. ज्यांना कोणाला जेवण करायचंय खेळाडू असतील प्रेक्षक असतील त्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी जेवण करून घ्या. आणि मला वाटतं फक्त रिहे वॉरियर्स जेवण करण्यासाठी राहिलेले आहे. पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन केला. लास्ट मुवमेंटला बॅटचा फेस ओपन केलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आणि स्पर्धेतील सर्वाधिक धावा बनवणारा संघ ठरतोय रिहे वॉरियर्स संघ. तब्बल स्कोर कार्ड वरती 90 धावा लावल्यात. 91 धाव्यांचं टार्गेट ठेवलंय बुकुम संघासमोर. हॅलो, चला तर यानंतरची होणारी मॅच भावेश उर्फ बंटीभाऊ मारणे स्पोर्ट फाउंडेशन उरावडे अर्थात श्री नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरावडे आणि त्यांच्या विरोधामध्ये क्रिकेट क्लब
Thank you, DJ. ऋषी मंगेश. आता पहिला डाव इथे संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 90 झाल्यात, 91 बनवायचे आहेत. ₹22,000 मंटेबो मारणे स्पोर्ट फाउंडेशन उरावडे संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नितीन उर्फ बापू स्ट्राइक ऑन तयार असतील. नॉन स्ट्राइक एंडला सागर आंग्रे. तर षटक क्रमांक बघायचंय तुषार वाघ. 91 बनवायचे आहेत आणि मला वाटतं बुकुम संघाला सांगायची गरज नाही, या धावा चेस होऊ शकतात. हे क्रिकेट आहे. 2007 दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना तुम्हाला आठवावा लागेल. तिथे 434 धावांचं टार्गेट दक्षिण आफ्रिका संघाने उभं केल्यानंतर मात्र ऑस्ट्रेलिया संघाने त्या धावा चेस केल्या होत्या. म्हणजे क्रिकेटमध्ये रेकॉर्ड बनवले जातात रेकॉर्ड मोडण्यासाठी. आज रेकॉर्ड जर इथे रिओ वॉरियर संघाने बनवला या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा, या धावा चेस करण्याचा रेकॉर्ड आम्ही देखील आमच्या नावावरती कोरू शकतो. हे मात्र बुकुम संघाला आता सांगावं लागणार आहे. नितीन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सागर आंग्रे. तुषारचा पुढचा चेंडू कोलबटाप्याचा बॉल होता. यावेळेस फटका फसलाय आणि पहिली विकेट डाऊन. फलंदाज नितीन होईल बाद. कदाचित आमच्या डीजे आर्गनला छकुला चित्रपट असा आठवला असेल. आणि आमचे डीजे आर्गन जर आपण पाहिले गेले तर नक्कीच काहीतरी वेगळं युनिक. आता मैदानामध्ये बघायचंय पुन्हा एकदा पहिली विकेट त्यांना पाहायला मिळाली. नितीन मैदानामध्ये बाद होत आहेत, परंतु जोपर्यंत सागर मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत संघाची स्वप्न जिवंत आहेत. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल ते होतील मयूर कंजावणे. आता मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय दाखल इथे झालेले आहेत. क्रिकेट आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. आज 91 धावेंचं भलं मोठं आव्हान आहे आणि मला वाटतं बुकुम संघासमोर मात्र धावेंचा डोंगर उभा राहिलाय. तुषार तयार. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. यावेळेस लेक्समच्या अगदी बाहेर टाकलेला चेंडू होता. फलंदाज बीट झालेच. एशियाच्या मागे विकेट किपर देखील बीट होत आहेत. 22 रुपयाने आलेला हा नशिबाचा चौकार आहे. मंगेश. थँक्यू. 4 धावा इथे मैदानामध्ये येतील. 4 धावेने संघाचं आता खातं उघडलं जाणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय तुषार वाघ. स्ट्राइक ऑन मयूर. पुन्हा एकदा शरीराचा भेद घेणारा चेंडू मैदानामध्ये आपण इथे बघतोय आणि सागर आंग्रेला माहिती आहे की ही मॅच जर जिंकायची आहे, कारण व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट या खेळाडूने खेळलेलं आहे, त्यामुळे त्याला माहिती आहे की मॅच जिंकायची असेल तर 30 चेंडू आपल्या समोर आहेत आणि 30 चेंडू मध्ये फक्त 10 षटकार खेळायचे. हे कॅल्क्युलेट क्रिकेट आज मात्र सागरला खेळावं लागणार आहे. आणि यावेळेस बघायचंय चेंडूला उडवलाय डीप कॉर्नरच्या दिशेने. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर मुख्य व्यासपीठावरती. कडक षटकार. थँक्यू डीजे. आणि हेच करायचंय आणि मला वाटतं सुरुवात झालेली. एक षटकार आलाय. 10 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस शफल होऊन चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न इथे मैदानामध्ये केला जाईल. डॉट बॉल. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जात आहे मैदानाच्या मध्ये. पहिलं एक षटकाचा खेळ संपलाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धावलकावर आहेत. 24 चेंडू शिल्लक आहेत. 81 अजून बनवायचे आहेत. 20.25च्या सरासरीने
इथून पुढे मात्र आता धावा बनवणं गरजेचं आहे स्वयंभू रामेश्वर क्रिकेट क्लब बुकुम संघाला. सागर आंग्रे अनेक अर्धशतक या खेळाडूच्या नावावरती आहेत. अनेक रेकॉर्ड या खेळाडूने आपल्या नावावरती कोरलेली आहेत. टू व्हीलर बाईकचा मानकरी देखील तो राहिलेला आहे. अनेक मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट फलंदाज हा बहुमान मात्र त्याने मिळवलेला आहे. परंतु आज बघायचा आहे आणि स्वतः संघाचे कॅप्टन देखील आहेत आणि त्याला सेनापती सारखं लढावं लागणार आहे. सेनापती कसा असावा तर निश्चितप्रमाणे आपण इतिहासाकडे थोडंसं डोकावून पाहिलं तर आधी लगीन कोंडाण्याचा आणि मग माझ्या रायबाचा सांगणार आहे तानाजी मालुसरे. सेनापती आज निश्चितप्रमाणे तानाजी मालुसरे देखील मात्र आज इथे आठवावं लागेल सागर आंग्रेला. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार विश्वनाथ शिंदे. पहिलाच बॉल यावेळेस इथे बघायचा ऑन साइडच्या दिशेने चेंडू खेळलाय डीप कॉर्नर मध्ये. एक धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 धावा. एक फलंदाज बाद आहे. 1.1 षटकाच्या समाप्तीनंतर आहे. मॅजिकल फिगर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय निश्चितप्रमाणे लागली गेलेली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता मात्र पुण्यात तयार असेल विश्वनाथ. स्ट्राईक वरती आपण पाहिले गेले तर आता मयूरने एक षटकार देखील खेळलेला आहे. आणि आज आपण पाहिलं ना तर ऊन वारा वादळ पाऊस याची पर्वा करायची नाहीये. आज उभं राहायचंय लढायचंय. पुन्हा एकदा बॅकफुटला चेंडू आपण पाहतोय अगदी सावधरित्या इथे खेळलाय. शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 धावा ज्या मात्र धापलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. ओ आणि सागर आंग्रे व्हॉट अ स्ट्रोक. आग ओकणारा हा मिड विकेटला लांब लचक षटकार छेदन. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या गेट रेडी टू प्ले हार्ड. आणि आज तो खेळ मात्र सागर आंग्रेला इथे दाखवायचा आहे. षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. धापलकावरती 18 धावा. मला वाटतं कॅल्क्युलेट क्रिकेट आता सुरू झालेलं आहे. दादाभाऊ माजरेने सांगितले अजून 9 राहिलेले आहेत. गोलंदाज तयार. पुढे बघायचं विश्वनाथ. पुढे पायावरती टाकले चेंडू टिप्स स्क्वेअर दिशेने चेंडू खेळला जाईल तोपर्यंत आलेली सिंगल आहे. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. आणि आणि इथे प्रयत्न केला. वाह दोन्ही खेळाडूंचा ताळमेळ दोन्ही खेळाडूंची चपळता दोन्ही खेळाडूंनी केलेला इशारा जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली. अर्णाच्या गतीने चित्त्याच्या चपळेने या धावा देखील तितक्याच महत्वाच्या आहेत मित्रांनो आणि त्या धावा इथे घेतल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 20 धावाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. सागर आंग्रेला माहिती आहे स्ट्राईक ठेवायची आहे आणि हा खेळाडू जर आपण पाहिलं ना तर याच्याकडे एक वेगळं गुणवत्ता एक वेगळं स्किल आहे. हा मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची ताकद ठेवतो स्वतःकडे. कोलबटाप्याचा बॉल होता यावेळेस मिड ऑफ मध्ये कॅच मिस केलाय. कॅच कोणाचा सोडलाय तर सागर आंग्रेचा कॅच सोडलेला आहे. जीवदान किती धोकादायक असतात जीवदान किती घातक असतात कारण जेव्हा जेव्हा जीवदान मिळाले तेव्हा तेव्हा त्या खेळाडूने मोठा खेळ साकारलाय. जेव्हा जेव्हा जीवदान मिळालंय तेव्हा तेव्हा त्या फलंदाजाने विजयाचा झेंडा रोवून दिलाय संघाला. आणि इथे काय जखमेवरती आता मीठ चोळलंय. सागर आंग्रेने खेळला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार. Jazz in the mix. अरे
ऑपॉर्च्युनिटीज आहे. यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये षटकार आलाय. षटकाराच्या मध्ये धाफलकावरती 26. 18 चेंडूचा आता खेळ शिल्लक आहे. 65 अजून बनवायचे आहेत. दादाभाऊ सांगत असतील अजून किती राहिले दादाभाऊ? 8. 8 षटकार आणि हे खेळाडू जर सेट झाले तर या खेळाडूसाठी अवघड नाहीये ते. कारण संतांनी सांगितले केल्याने होते आणि केल्याची पाहिजे. तुम्ही प्रयत्न करा. या जगामध्ये तुमच्या समोर अशक्य कुठलीच गोष्ट नाहीये. फक्त तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. आणि सागरचा मात्र प्रयत्न तो सुरू झालेला आहे. 7 मात्र इथे मयूरला देखील द्यावी लागेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक 3 घेऊन तुषार मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आता मात्र तयार असतील. यापूर्वीच्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा मात्र त्याने खर्च केल्या होत्या. 22चा एक चौकार देखील आला. परंतु आता मयूरच्या बॅटमधून देखील एक षटकार आलेला आहे आणि हवेची साथ आहे त्यामुळे गिअर चेंज करायचा आहे. 18 चेंडू 65 हे समीकरण मैदानामध्ये असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार तुषार. स्ट्राइक ऑन आहे मयूर. लोअर फुल टॉस होता. खुदून काढण्याचा प्रयत्न इथे मैदानामध्ये केला जाईल. लॉंगॉफचे खेळाडू चेंडूला कव्हर करतायत तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 27. आणि क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल आहे. पुन्हा एकदा संघाच्या कॅप्टनचं लक्ष वेधेल. तुम्ही वेळ वाचवायचा आहे कारण आपण 20 मिनिटाचा निर्धारित वेळ ठेवलेला आहे आणि 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं पूर्ण करायची आहेत. हा आपल्या स्पर्धेचा नियम आहे. आणि या वेळेस जो खेळाडू आतमध्ये घेतला ना त्याच्याच डोक्यावरून सागर आंग्रेचा तडाखा आहे. हा चौकार. सांगते तुला हो बाजूला बोलू नको वाईट. सांगते तुला हो बाजूला बोलू नको वाईट. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये चौकार आलाय. 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सामना संपलेला नाहीये सांगतोय सागर आंग्रे. लोअर फुल टॉस होता. यावेळेस बघायचं डीप पॉइंट मध्ये चेंडू असेल. एक सिंगल तर इथे मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. सागरला माहिती की एकेरी दुहेरी धाब्याने ते काम होणार नाहीये. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा बघायचं यावेळेस तुषार. हो यावेळेस आपण पाहतोय मैदानात चेंडू थोडासा चेंडू ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न देखील बॅटिंग टीमने पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज केलंय. DRS ची मागणी डिसिजन रिव्ह्यू सिस्टम चा वापर मात्र या ठिकाणी केला जातोय. तिसऱ्या पंचाकडून निर्णय मात्र सोपवलेला. हा चेंडू इथे वाईड आहे की नाही हे मात्र इथे पाहिले जाईल. सध्या जर आपण पाहिले गेले तर प्रचंड मोठं क्रिकेट याही पंचाने खेळलंय. त्यामध्ये मग अनिल माळीस्तर असतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अनसक्सेसफुल. 32 धावा ज्या धाफलकावरती आता इथे असणार आहेत. 14 चेंडूचा आता खेळ शिल्लक आहे. 59 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. जोरदार बॅट इथे फिरवली. क्षेत्ररक्षक फार दूरवरती चेंडूला मात्र इथे कव्हर करतील. तोपर्यंत आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. 33 धावा स्कोर कार्डावरती. 13 चेंडूचा अजून खेळ शिल्लक. 58 अजून बनवायचे आहेत. बोला तयार. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स पुलचा स्ट्रोक होता. एक धाव घेण्याचा इथे मैदानामध्ये आपण पाहतोय प्रयत्न केलाय. एक धाव देखील इथे मैदानाच्या मध्ये आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 34 धावा धाफलकावरती. 3 षटकांचा खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये संपलेला आहे. शेवटच्या 12 चेंडूंचा आता खेळ शिल्लक असेल आणि या 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या 57 धावा.
12 चेंडूंचा खेळ जो आपण पाहतोय मैदानामध्ये आता शिल्लक राहिलेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज महारुद्र दगडे. आता तयार असेल सागर आंग्रे. आपण पाहतोय मैदानामध्ये स्ट्राईक ऑन. पहिलाच बॉल यावेळेस थोडासा ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न देखील आहे. व्हाईट बॉलचा इशारा. मुख्य पंच आपण पाहतोय अमर परदेशी सरांकडून. आकर्षक असे आपण पाहिले गेले तर या स्पर्धेमध्ये एक वेगळा लखलखता करंडक हिंजवडी चषक 2025 एक बहारदार आयोजन. आणि आपण पाहिले गेले तर प्रत्येक खेळाडूंनी मात्र हो यावेळेस बॅटला ब्रश करत चेंडू मात्र विकेट किपरच्या दिशेने. विकेट डाऊन होतीये. सागर आंग्रेच्या रूपाने मोठा धक्का संघाला. ए कुणी बी काय बी म्हणू दे माझ्या नावात हाय ताकद. अरे कुणी बी काय बी म्हणू दे माझ्या नावात हाय ताकद. आणि यावेळेस जर आपण इथे मैदानामध्ये बघितलं गेलं तर निश्चितप्रमाणे सागर आंग्रे यांच्या रूपाने एक मोठी विकेट येताना जे आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानात दाखल इथे होतील भरत माझिरे. मुळशी तालुक्याचा बुलेट राजा. स्वतः जर आपण पाहिले गेलं तर आमचे गणेश अप्पा साखरे स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक त्यांच्यासोबत आमचे यशदादा गायकवाड. यावेळेस लॉंग ऑफला चेंडू. एफर्ट्स तिथे चांगले होते. यशने मात्र निश्चितप्रमाणे तिथे चांगलं कव्हर केलं चेंडूला. एक धाबी ते आली. आणि मी नेहमी सांगत असतो ना की आयोजक म्हटल्यानंतर खूप काही जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्याव्या लागतात. आणि त्या जबाबदाऱ्या मात्र आमच्या गणेशप्पा साखरे असतील मग यशदादा गायकवाड असतील यांनी मात्र त्या जबाबदारी घेतलेल्या आहेत की एक स्पर्धा आपली आहे आणि आपल्या स्पर्धेमध्ये कोणालाही काही कमी पडता कामा नये. पाण्याची व्यवस्था प्रत्येक संघाच्या डगआउटमध्ये प्रॉपर गेलं पाहिजे. प्रत्येक संघाने जेवण केलंय की नाही, प्रत्येक खेळाडूने जेवण केलंय की नाही त्याची काळजी घेणं एक आयोजक म्हणून ही जबाबदारी महत्वाची आहे. सामन्याकडे पाहिजे मैदानामध्ये पुढे जाऊ तुम्हाला घेऊन जाईल. 37 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. 9 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे. 54 अजून बनवायचे आहेत. पुन्हा एकदा जोरदार बॅट इथे फिरवली परंतु बॅटने बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट आलाय. धफलक यावेळेस आपण मैदानामध्ये बघितले गेले तर निश्चितप्रमाणे ती स्थिर असेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे स्कोर कार्ड वरती 37. सध्या जर आपण पाहिले गेले तर श्री माधोबा देवाच्या उत्सवानिमित्त खऱ्या अर्थानं मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नो बॉल रिव्ह्यूची मागणी केली जाते. विकेटच्या आतमध्ये आहे की बाहेर हे मात्र पाहिलं जाईल तिथे. प्रथम क्रमांकासाठी आपण पाहतोय तब्बल 1.5 लाख रुपये. द्वितीय क्रमांकासाठी 1 लाख. तृतीय क्रमांकासाठी 75,000. चतुर्थ क्रमांकासाठी 50,000. व्हाईट बॉल. म्हणतो सिरीज उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट फिल्डर असे अनेक किताब खऱ्या तर या स्पर्धेमध्ये आपल्याला जे बघायला मिळत आहेत. आणि फायनल डे साठी देखील आपण पाहिले गेले तर पुण्याचा मायकल, नितीन विताळ हे देखील आपली अदाकारी मात्र या मैदानावरती दाखवतील. बॉल तयार. ओहो आणि या वेळेस काय चेंडू सोडून दिलाय आणि चेंडूने अक्षरशः इष्ट उद्ध्वस्त केलेल्या आहेत विकेट.
6 चेंडू 53 धाबा ज्या आपण पाहतोय मैदानामध्ये आता बनवायच्या आहेत भुकुम संघाला. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक घेऊन आलाय तो अभिषेक बोरकर. अभिषेक बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय तयार असतील. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि ज्यावेळेस आपण पाहतो ना एखादा नवीन गोलंदाज आपल्याला ट्राय करायचा असतो किंवा नवीन गोलंदाजाला ज्यावेळेस संधी द्यायची असते किंवा त्याचा आत्मविश्वास ज्यावेळेस वाढवायचा असतो ना, ही जर आपण पाहिलं तर स्ट्रॅटजी असते. प्रत्येक टीमचा तो गेम प्लॅन असतो आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मात्र ती संधी दिली जाते. बॉल तयार असतील पुन्हा एकदा. यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. संघाची धावसंख्या ते स्थिर आहे 38 धावा. 4 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे. 53 अजूनही मात्र जे बनवायचे आहेत. मैदानामध्ये बघायचं आता शेवटचे 4 चेंडू 53 हे समीकरण आहे. हा चेंडू सोडून दिलाय. डॉट बॉल. धावफलक इथे मात्र आपण पाहतोय स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड वरती 38 धावा. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक बनवायचे आहेत त्या 53. यावेळेस मोठा स्ट्रोक मिड विकेट मध्ये आणि इथे कॅच सोडलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हा चौकार. थँक्यू डीजे. आता मात्र आपण पाहतोय चौकार आलेला 42 धावा. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. सामना अक्षरशः आपण पाहिलं तर रिअ वॉरियर्स आता मात्र विजयाच्या दारामध्ये उभा आहे आणि मला वाटतं विजयाचं सुंदर घर बांधून तयार झालेलं आहे. आता फक्त गृहप्रवेश राहिलेला आहे. शेवटचा 1 चेंडू बनवायचे 49. एक चेंडू आणि आता 49 धावा. पहिल्या मॅच मध्ये आलेला पराभव, परंतु त्यांनी दाखवून दिलं पराभवाने माणूस संपत नाही आणि सामना इथे जिंकलेला आहे तो रिहे वॉरियर संघाने. थँक्यू. हार्डलक स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम संघ, तुम्ही आलात, चांगले खेळलात, हिंजवडी चषकाचे तुम्ही सदस्य झालात, त्याबद्दल आम्ही हिंजवडी क्रिकेट क्लबच्या